बावळा गेनबिन गेला का तुझा सहस्रराव सहस्रराव सुभाषराव माझी घरी सगळा डोंबाळा झालाय. काय झालंय? माझ्या घर पेटलं होतं तुझं. चला 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 हा मग काय झालं या इज व्हायला माझी बायको मला सोडून माहेर निघून गेली. कधी जात नाही. किती भांडणं झाली तरी जात नाही. चुकीचं आहे सुभाषराव. बरोबर आहे ना. कशा काय गेले असतील वहिनी अशा? काय बाळू कशाला तुला त्रास द्यायचा? हा मी तरच नाही दिला राव. काय झालं माहिती का माझा असा अंदाज आहे आपल्या गावातली कोणतरी कुत्रे माझ्या बायकोच्या कानात थुकली. बायको कधी जात नाही. हे गावातला असं कोण थुकल होय दावा? नाही हे बाळासाहेब दारू पिऊन बायकोला वाईट वागायला बोलला असेल. कुत्री कुठे थुकतात का माणसाच्या कानात? असं करू नये. काय काय नासके असते त्याच्यात पण खरजुली कुत्रे असतात ना ते कोणतरी माझ्या बायकोच्या कानात थुकलं आणि तिने त्यांचा सल्ला ऐकला. अरे भाऊ दुसऱ्याच्या संसाराचं वाटोळं करायला म्हणजे कोणतरी खरजुली कुत्रे असणार आहे तर माझा पक्का अंदाज आहे. खरजुले कुत्रे? हा नाही नाही कोण गावातला असं काय कराय मोकळा वेळ हवा आतापर्यंत का निघून गेले नाही तर मग त्याच्यासाठी बाळू तू का नीट वागत नाही वहिनींबरोबर? मला हेच पटत नाही. अरे हा गावच्या समोर भांडणाचा विपद्याप नाही केला पाहिजे. आपण काय येतील कुठं जाते ते तुमच्याशिवाय करमला मी हा तिला माघारी आणतो. हा मी आणत नसतो माघारी. त्याची येत नसते द्या तुझ्या असल्या स्वभाव. म्हणूनच सांगतो मी आणलं ना ती पळत येत असते रांगत अशी येत नसते त्या बाळू. आणि ज्याने कोणी आग लावली ना कोणाला येळाय बाबा आग लागवायला. आता आम्हाला चिंता पडली वहिनी बिचारी गेलीच कशी. गेला भाऊ असली ज्यांना घरी उद्योग नसतात ना ते अशी गावात मोकार असते ती त्यामुळे तसलं उद्योग करते ती. भाड्यात तोच मोकार आहे असं बोंबले थिंडतो त्यामुळे वहिनींना पटत नाही. मी तर रात्र तुझ्यामुळे प्रपंचाचं वाटोळं झालंय. त्या आई बाई गेली आता आम्हालाच मध्यस्थी करावं लागेल. सुधारणार नाही काय कधी कधीतरी सुधारणार आहे का नाही? मी तर रात्रंदिवस शेतात गाळलेलोच आहे. आणि तू दारू पिऊन बायकोला काहीतरी वाईट वागायला बोलला असेल. नको करू बाळू तुझा. मित्र संकटात बघून मला लई टेन्शन आलं. पिक्चर बघायला जायचं का? टेन्शन दूर होईल तेवढं. लय टेन्शन आलं लय टेन्शन आलं. मग आता जेवणार नाही वगैरे गेल्यावर थोडं थोडं खायचं. थोडं का आपलं बघतो बरं का बघतो. मला काय बायको आणायची नाही. मी माझ्या पद्धतीने काहीतरी मार्ग करणार. जिसका कोई नहीं होता उसका खुदा होता है. त्यामुळं बाळासाहेब त्याला मजबूत आहे. फक्त तुमच्या कानावर घालाय आलो की बाबांनो बाळू जिसका कोई नहीं होता उसका रामभाव है. नका 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 तुम्ही लई टेन्शन घेऊ नका. बाळासाहेब ही बायको गेली ना तिला ज्यांनी सल्ला दिलाय ना त्यांना म्हणावं अजून तिथं 2-3 वर्ष राहा. बाळासाहेब दुसरी व्यवस्था करतोय लगेच. अरे बाळू बाळासाहेबांनी काय मागण्या बसल्या तुम्ही? दुसरी व्यवस्था केली तरी तीच. तिसरी व्यवस्था केली तरी तीच. हो पहिली व्यवस्था दुसरी व्यवस्था केली ना पहिलीला अक्कल कळेल ना आदल घडेल ना. अरे बाळू पाणी चिखल कधी तुटलाय का? बाळासाहेब घरी जाऊन शेण झोपा. मी तुमची मिठी घरी आणून देतो. माझी गाडी माझ्या घरी यायचं नाही तुम्ही. पण मी काय माझ्या घरी म्हणतो यायचं. रामभाऊ मी काय म्हणतो बायका साहेबांची इतने लग्न कशाला करते त्या पुरीचं वाटोळ करायला? तुम्हाला कळायला पाहिजे ना. मावशी किती वेळा आमच्या नावाने बोंबालते. बस जा जा ये त्याला उद्या नको 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 येऊ नका म्हणून तुम्हाला जर फोन आला ना तिला सांगा येऊ नका. बाळ्या दुसरी व्यवस्था करतोय. काय झालं बाळू भानगड? बस 2 मिनिटं ऐक. कानात बोलू नका रामभाऊ. तुम्ही दरिद्री स्वभावाचे आहे. माझा मित्र गेली बायको तेच बरं आहे. येऊच नाही त्यांनी मग. चला बसा टाकेन फिरवून ह्या मातीत कोणात मातीत असतो मार रामभाऊ. माझी गाडी दे. माझी गाडी दे मला. कसं चालू करतो ही बाळासाहेब? माझी गाडी मला पाहिजे. त्याचा खेळा त्याला द्या. उतरा रामभाऊ खेळा. बस चला उतरा. सोड तुम्ही घरी. बघलेला माझी काळजी असल्या करणार. बाळू तुम्ही सांगू नका. पुढच्या वर्षीपर्यंत वहिनी आणू आपण. जा ए रामभाऊ हो जा बाळू.